श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री आपल्याला आपण आणलेले धने 3 ठिकाणी ठेवायचे आहेत. यामुळे आपल्यावरती वर्षभर धनवर्षा होणार आहे. धनवर्षा म्हणजे काय? आपल्या घरामध्ये कधीही पैशाची चणचण भासणार नाही. आर्थिक समस्या ज्या आहेत त्या हळूहळू दूर व्हायला मदत होईल. याचा अर्थ असा नाही की आपण कष्ट करायचे नाही किंवा मेहनत घ्यायची नाही. कष्टाला मेहनतीला तर पर्यायच नाही. पण आपण कष्ट करूनही मेहनत करूनही म्हणावं तसं आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, पैसा घरामध्ये येत नसेल किंवा आला तरी तो टिकत नसेल, त्यासाठी आपल्याला त्या त्या विशिष्ट तिथींवरती काही सिद्ध उपाय करायचे असतात. आणि ही जी संधी आहे ती वर्षभरातून एकदाच मिळते. आणि घरातील लहान-सहान गोष्टी, वस्तू सुद्धा तुमच्या अनेक अडचणीवरील उपाय ठरू शकतात. फक्त त्या गोष्टीचा अपेक्षित वापर तुम्ही करा म्हणजे झालं. घरात असणाऱ्या पैशाच्या तंगीवरही असाच एक सोपा उपाय आहे, ज्यासाठी घरातल्या एखाद्या डब्यात असलेले इवलेसे धनी देखील मदत करतील. तर यंदा 10 नोव्हेंबर 2023 रोजी आहे धनत्रयोदशी. या दिवशी आपल्याला हा अतिशय प्रभावी उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. या दिवशी आपण धन्वंतरी देवता देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन करत असतो. धन्वंतरी देवता हे आयुर्वेदाचे देव असल्यामुळे त्यांच्या नैवेद्यामध्ये धनेही अर्पण केले जातात. याच धन्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. हे धने जे आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला खरेदी करून आणायचे आहेत. कारण या दिवशी कलश आणि धने खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे. तसं तर सोने, चांदी प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार, परिस्थितीनुसार खरेदी करतातच. पण ज्यावेळेस तुम्ही या दिवशी धने खरेदी करता, त्यावेळेस देवी लक्ष्मी साक्षात कुबेर भगवान आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि वर्षभर आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही. आता तुमच्या घरामध्ये आधीपासूनच धने असतील तरी देखील धनतेरसच्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी मुठभर का होईना धने खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे 11 रुपयाचे, 21 रुपयाचे, 51 रुपयाचे अशा शुभ संख्येमध्ये तुम्ही धने खरेदी करून आणायचे आहेत आणि हे आपल्याला धन्वंतरी देवाच्या पूजा मांडणीमध्ये ठेवायचे आहेत. नैवेद्य अर्पण केल्यानंतर रात्री आपल्याला अतिशय प्रभावी 3 उपाय करायचे आहेत. आता धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा मांडणी कशी करावी, संपूर्ण पूजा विधी मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा. आता ती पूजा विधी झाल्यानंतर आपण नैवेद्यामध्ये जे धने आणि गूळ अर्पण केलेले आहेत तेच धने तुम्हाला थोडेसे मुठभर हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तिथे एक ताट तयार करायचं आहे. या ताटामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, एक सुपारी घ्यायची आहे, एक तुमच्या हातातली अंगठी घ्यायची आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यानी सगळ्यात आधी आपल्याला धन्वंतरी देवता जे की श्रीहरी विष्णूंचं एक रूपच मानलं जातं, त्यांचं औक्षण करायचं आहे. आणि त्यानंतर जे मुठभर आपण धने घेतलेले आहेत ते धन्वंतरी देवावरून 7 वेळा आपल्याला ओवाळून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जे ताट आपण तयार केलेलं आहे ते सेम ताट घेऊन, तोच दिवा घेऊन आपल्याला आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचं सुद्धा औक्षण करायचं. मग कर्ता पुरुष हा तुमचे पती असतील, तुमची मुलं असतील तर त्यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे. त्यांना एका पाटावरती बसवायचं. आपण जे ताट घेतलेलं आहे, ज्या दिव्याने आपण धन्वंतरी देवांचं औक्षण केलं, ओवाळलं, त्याच दिव्याने आपल्याला आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला ओवाळायचं आहे. आधी गंध लावून घ्यायचा, अक्षदा लावायच्या, त्यानंतर आपल्याला सुपारी आणि सोन्याच्या अंगठीने ओवाळून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला हे जे धने घेतलेले आहेत मुठभर, यातील 7 धने काढून घ्यायचे आहेत. बाकीचे आपल्याला एखाद्या वाटीमध्ये ठेवायचे. आता हे जे 7 धने घेतलेले आहेत ते आपल्याला आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचे आहेत आणि असं घड्याळाच्या काठीच्या दिशेने ओवाळायचे. ओवाळत असताना श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे काय होईल, की आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची म्हणजे जो कमाई करून आणतो आपल्या घरामध्ये, त्याच्या डोक्यावरून ओवाळून घेतल्यामुळे आर्थिक चणचण नष्ट होईल. त्याची जी काही कमाई आहे ती घरामध्ये स्थिर राहण्यासाठी, अखंड राहण्यासाठी मदत होईल. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हे जे धने अभिमंत्रित केलेले आहेत, धन्वंतरी देवांवरून सुद्धा आपण ओवाळून घेतले आणि त्यानंतर घरातील कर्त्या पुरुषावरून आपण ओवाळून घेतले. असं नाही की कर्ता पुरुषच हवा, तुमचा मुलगा असेल किंवा एखादी स्त्री घरामध्ये कमावते असेल, तिच्या डोक्यावरून सुद्धा तुम्ही हे धने ओवाळून घेऊ शकता. आता या धन्यांचं काय करायचंय? तर आता पहिले जे 7 धने आपण घेतले ते ओवाळून घेतलेले आहेत. ते धने जे आहेत ते आपल्याला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याची एक पुरचुंडी बांधायची आणि ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची. लाल रंगाचा कपडा नसेल तर मग एखादी चांदीची वाटी घ्या. त्यामध्ये हे अभिमंत्रित केलेले 7 धने ठेवायचे आहेत आणि ती चांदीची वाटी आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. वर्षभरासाठी हा उपाय करायचा आहे. पुढच्या वर्षी ते धने आपल्याला विसर्जित करायचे. पुढच्या वर्षी परत आपल्याला हा उपाय करता येईल.
अशा प्रकारे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी हा पहिला उपाय करू शकता. आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय करायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपण जे मुठभर धने घेतले होते पूजेसमोरून, त्यातले 7 धने आपण तिजोरीमध्ये ठेवणार आहोत. त्यातले परत आपल्याला 7 धने घ्यायचे आहेत आणि ते धने काय करायचे आहेत, त्या धन्याला एखाद्या तुम्हाला पंतीमध्ये घ्यायचंय किंवा एखादं मातीचं भांडं असेल, तर त्यामध्ये घ्यायचे आहेत. ते 7 धने आणि त्यामध्ये तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमच्या घराच्या हॉलमध्ये मधोमध या पंक्तीमध्ये हे धने कापूर पेटून जाळायचे आहेत. यामुळे काय होईल, की घरामध्ये असलेली अलक्ष्मी, नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत होईल आणि धने जे आहेत ते लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करतात. खड्या मसाल्यांमध्ये साक्षात महालक्ष्मीचा वास असतो. धने ज्यावेळेस कापरासोबत जळतात, त्याच्या सुगंधामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल. एवढा हा प्रभावी आणि सिद्ध उपाय आहे. तर हे साधे सोपे उपाय आहे. प्रत्येक उपाय प्रत्येकाला करता येईल असं काही नाही, की तुम्हाला त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील वगैरे. तर हे 3ही उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर हा झाला दुसरा उपाय. त्यानंतरचा जो तिसरा उपाय आपल्याला करायचा आहे. आता जे मूठभर धने आपण घेतले होते, त्यातले 7 धने आपण तिजोरीमध्ये ठेवले. 7 धने आपण आपल्या हॉलमध्ये कापुरासहित जाळलेले आहेत. त्यानंतर उरलेले सगळे धने आता मूठभर घेतलेले आहेत, त्यामुळे 7-7 आपण वापरलेले आहेत. आता जेवढे उरतील त्यातले चांगलेच धने बघायचे, म्हणजे काही किडलेले वगैरे नसले पाहिजे असे धने घ्यायचे आणि ते एका पुडीमध्ये म्हणा किंवा एखादं पाऊच असेल तुमच्याकडे, तर त्या पाऊचमध्ये ठेवायचे आणि ते जे पाऊच किंवा ती जी पुडी आहे तुमच्या घराच्या उत्तर भागामध्ये आपल्याला ठेवायची आहे. उत्तर दिशा जी आहे ती देवी लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मानली जाते. त्या ठिकाणी तुम्ही ते धने ठेवलेले असतील, तर त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपण जो काही घरामध्ये पैसा कमवून आणतो, तो पैसा स्थिर राहण्यासाठी, अखंड राहण्यासाठी मदत होते. तर आपल्या घराची जी कोणती उत्तर दिशा आहे, त्या ठिकाणी मग काहीही असेल, टीव्ही युनिट असेल किंवा एखादं कपाट असेल किंवा एखादा फ्लॉवर पॉट असेल, त्या त्या ठिकाणी आपल्याला ती जी पुरचुंडी आहे, म्हणजे जी पुडी बनवलेली आहे किंवा आपण जे पाऊचमध्ये धने ठेवलेले आहेत, ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे. फक्त एवढीच काळजी घ्यायची, की त्याला वारंवार स्पर्श होणार नाही. कारण स्पर्श झाल्यामुळे त्यामधले असलेला प्रभाव कमी होतो. कारण आपण त्यावरती श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केलेला आहे. म्हणून शक्यतोवर अशा ठिकाणी ठेवा, की जिथे वारंवार आपल्याला जाण्याची गरज पडणार नाही. पण ते धने कुठे ठेवलेले आहेत, हे पण तुमच्या लक्षात राहायला हवं. अशाच ठिकाणी ते धने तुम्हाला ठेवायचे आहेत. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक धर्म असेल किंवा सुतक पडला असेल, तर मग अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मग कसं काय करायचं? मासिक धर्म जरी असला तरी धने तर तुम्ही खरेदी करून आणू शकता. आता हा उपाय तुम्हाला कधी करता येईल मग? तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी मासिक धर्म असल्यामुळे तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. पण हे धने जे आहेत, धनतेरसच्याच दिवशी तुमच्या घरात आलेले आहेत. त्यामुळे या धन्यांवरती तुम्ही हा उपाय करू शकता. तुमचा मासिक धर्म संपल्यानंतर म्हणजे 5व्या दिवशी जर एखादा शुक्रवार आला, तर त्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता. शुक्रवार देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे आणि आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी नांदावी असं प्रत्येकालाच वाटतं. तुमचीही तशीच इच्छा असेल तर शुक्रवारी एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये धणे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हे बांधून तिजोरीमध्ये ठेवायचे. सांगितल्याप्रमाणेच आपल्या घरातील कर्त्या पुरुषावरून आपल्याला ते वळून घ्यायचे. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पण जर या काळामध्ये तुम्हाला सुतक पडलेलं असेल, तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला पुढच्या वर्षीचीच वाट बघावी लागेल. कारण धनतेरसच्या दिवशी तुम्ही धने खरेदी करून आणलेले नाहीत. जरी आणले तरी सुतकामुळे ते तुमच्या घरामध्ये प्रभावी ठरणारच नाहीत, कारण तुमच्या घरामध्ये सुतक आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला टाळायची आहे. पुढच्या वर्षीच तुम्हाला हा उपाय करता येईल. तर सांगितलेला उपाय तुम्ही धनतेरसच्या दिवशी आवर्जून करावा, ही कळकळीची विनंती करते आणि झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करून इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.